रघुनाथराव पेशवे स्थापित कार्तिक स्वामी मंदिर 1791. श्रीमंत नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्वतीला जाणार आहे. पर्वती हिल्सला भेट देणार आहे. तरी आपण पुढं वरती पर्वतीमध्ये काय काय आहे, पर्वतीच्या इथे कोणती ठिकाणं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहावा. चला आपण मग पर्वती हिलला जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहे पर्वती हिल स्टेशन. पर्वती हिल स्टेशन हे स्वारगेटपासून 2 किलोमीटर, सारसबागपासून 1 किलोमीटर अंतरावरती हे पर्वती टेकडी आहे. पर्वती टेकडीवरती 5 मंदिरे आहेत. श्री विष्णूंचे मंदिर आहे, कार्तिक स्वामीचे मंदिर आहे, शंकराचे मंदिर आहे, विठ्ठलाचे मंदिर आहे आणि गणपतीचे मंदिर आहे. हे सर्व मंदिरे पेशव्यांनी वसवलेली ही बांधलेली मंदिरे आहेत. पेशवे काळातली पेशव्यांनी बांधलेली मंदिरे आहेत. तिथे नानासाहेबांची समाधी आहे आणि एक छोटेखानी म्युझियम आहे. ते म्युझियमला पण आपण भेट देऊ शकता. ते म्युझियमचे तिकीट आहे 20 रुपये. इथे साधारणतः 200 पायऱ्या चढत जायला लागतो. जाताना हळूहळू जायचं, कातच खडा पहार आहे, सरळ आहे. तर चला आपण आतमधलं माहिती बघून घेऊ. फायनली आज आता आपण पर्वतीवरती आलेलो आहे. चला आतमध्ये बघू. नमस्कार मित्रांनो, आपण आता पर्वतीवरती आलेलो आहे, पर्वती हिल स्टेशनला. आणि तिथे पर्वती पेशवे म्युझियम, पेशवे संग्रहालय, त्याला आपण आता भेट देणार आहोत. आतमध्ये काय काय आहे ह्याच्याबद्दल माहिती आपण घेऊ आणि आवडलं तर पुढे शेअर करा. चला आतमध्ये बघू काय आहे ते. हे पेशवे म्युझियम चे संग्रहालयाचे तिकीट मोठ्यांसाठी 20 रुपये. येथे 300 वर्षापूर्वीचे वस्तू जतन करून ठेवलेले आहेत आणि इथे शस्त्रे, पूर्वीचे जीवनशैलीचे वस्तू आहे, नाणी आहे. कार्तिक स्वामी मंदिर. कार्तिक स्वामी जयंतीच्या दिवशी त्यावेळी इथे मोठी यात्रा भरती. 1 दिवस फक्त हे मंदिर त्यावेळी खुले असते. श्री विष्णू नारायण मंदिर, पर्वती हिल. 1758 साली बांधलेलं हे मंदिर. नमस्कार मित्रांनो, पर्वतीच्या हिलवरती 3-4 मंदिर आहे. त्यापैकी एक विष्णू नारायण मंदिर, शंकराचं मंदिर आहे, एक विठ्ठल मंदिर आहे आणि गणपती मंदिर आहे आणि कार्तिक मंदिर आहे.
आपण आता कार्तिक मंदिरला दर्शन घेतलं, आता विष्णू महाराजांचं दर्शन घेतले आणि आता पुढे जाणार आहे. चला पुढे. हे 1756 साली पेशवे काळात बांधलेले मंदिर. इथून आपल्याला निसर्गरम्य पुण्याचे सगळे दृश्य बघायला मिळतात. हे खालचं दिसते ते जनता वसाहत आहे आणि ह्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला मोठं वन उद्यान आहे. 5 गावांची वेशी लागून वन उद्यान आहे. हे महाराष्ट्र सरकारचं वन उद्यान आहे आणि इथं खूप म्हणजे खूप झाडी आहे. इथं ट्रेकिंगसाठी लोक खास करून आवर्जून फिरायला ट्रेकिंगसाठी येतात. इथून आपल्याला तळजाईपर्यंत हे वन उद्यान पसरलेलं आहे. तळजाई, आंबेगाव, धनकवडीपर्यंत हे वन उद्यान पसरलेलं आहे. इथे भव्य बाजीरावांची मूर्ती पुतळा बसवलेला आहे. हे आत्ताच बसवलेला आहे, पहिला हा पुतळा नव्हता. आता हे रिडेव्हलपमेंटच्या वेळी हे पुतळा बसवलेला आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांची समाधी. नानासाहेब पेशवे यांची समाधी बघा, 2 तोफा इथं. (1661) साली त्यांचं निधन झाले. त्या बोर्डावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. सगळ्यात उंच कठडा पार्वतेश्वर मंदिर. पुणे शहराचं विहंग दृश्य. पुणे शहर. पुणे सिटी. नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवेश्वर मंदिर. स्थापना 1749. हे भगवान शंकराचं मंदिर आहे. आतमध्ये बघा 300 वर्षापूर्वीची कलाकुसर बांधणी. नंदी. तिथं मंदिराचा देवाचा फोटो काढून नाही दिला आणि ह्याच्या पुढे हे वरती हे तर आपण इथं प्रदर्शना घातले. छोटे छोटे इथं मंदिर आहे. पर्वतीला शक्यतो संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान फिरायला यायचं, का तर वातावरण शांत असतं आणि संध्याकाळची लाईटिंगचं दृश्य पण आपल्याला बघायला मिळतं. खूप सुरत पक्क पूर्ण लाईटिंग आपल्याला बघायला मिळते. आता मी त्यावेळी 5 वाजता होतो, त्यामुळे मला लाईटिंगचं दृश्य नाही बघायला आलं, पण मी अगोदर ते बघितलेलं आहे.
शहर. गॅलरीतून मस्त दृश्य असतं, पण सध्या ही गॅलरी बंद आहे. काय वरती जाताना आलं. आपण पर्वती बरोबर दुसरे सारसबाग, महालक्ष्मी मंदिर आणि पु ल देशपांडे उद्यान, ओकया गार्डन हे आपण जवळचे ठिकाणं इथे या पर्वती बरोबर फिरू शकतो. पूर्ण वेळ दाखवतो 370 307. शहराचं पूर्ण दृश्य. तर मित्रांनो, आपल्याला पर्वती कशी वाटली, पर्वतीचे ठिकाण कसे वाटले, तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या पूर्ण पुण्याचं दृश्य इथून बघायला मिळतात. संध्याकाळी शक्यतो संध्याकाळचे लाईटिंग बघायला मिळेल. आणि हे पुरातन वास्तू आहे. पर्वती पेशव्यांनी वसवलेली हे सगळे संस्थान आहे. सुमारे 350 वर्षापूर्वीची हे सगळं मंदिरे वास्तू बनवलेले आहे. त्याचे पण जतन केले पाहिजे आणि याची पूर्ण माहिती आपल्याला आपण पुढच्या पिढीला पण सांगितली पाहिजे. तर आवर्जून एकदा भेट द्या आणि व्हिडिओवरती नवीन असेल, त्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.